नमस्कार मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. रागिनीने आकाशसाठी सरबत आणलेलं असतं आणि त्या सरबतामध्ये ती ते औषध मिक्स करत असते. रागिनीने सरबतामध्ये औषध टाकलेलं असतं आणि जेव्हा ती बाटली लावायला जाते त्याच वेळी भूमी तिथे येते. त्यामुळे रागिनीची धांदळ उडते आणि रागिनी औषधाची बाटली ही पदरामागं लपवते. कशीबशी बेडवर बसते आणि भूमीच्या काही साड्या बेडवर पडलेल्या असतात त्यांच्या खाली ती औषधाची बाटली लपून ठेवते. रागिनी खूपच घाबरलेली असते. तेवढ्यातच आकाश येतो आणि म्हणतो की आत्या, मी पुन्हा एकदा शंभू केली. रागिनी म्हणते की अरे वा. रागिनी म्हणते की पण आत्ताच्या आता हेच सरबत पिऊन टाकायचं. आणि ती आकाशला सरबत देत असते. त्या सरबतामध्येच ते औषध टाकलेलं असतं. परंतु आकाश म्हणतो की आत्या थांब, आज तुला मला एक गंमत सांगायची आहे. तो तिन्हीही सरबत खाली ठेवतो आणि म्हणतो की आत्या, आज सायकल राणीने मला सायकल चालवायला शिकवली. कशी शिकवली मी तुला शिकवतो. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. आकाश ग्लासच्या साह्याने रागिनीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की इकडे मी होतो, इकडे सायकल राणी होते. तिने मला शिकवलं, मग ती इकडे गेली आणि मग मी डोक्यावर पडलो आणि मग ती मला पकडायला इकडे आली आणि मग तिने मला इकडे पकडलं आणि टुटू खाली पडला. मग इकडे जाऊन तिने टुटूला पकडलं आणि मग ती पुन्हा पुढे आली आणि पुन्हा मागे गेली. असं करत करत तो ग्लाससोबत खेळत असतो. आता मात्र औषधाचा तो ग्लास कुठे गेलेला असतो आणि तो कोणता असतो हेच रागिनीला कळत नाही. नंतर त्याचा खेळ संपल्यावर तो रागिनीला एक ग्लास देतो आणि भूमीला एक ग्लास देतो. तो म्हणतो की आता आपण ज्यूस पिऊयात. भूमी आणि आकाश दोघंही सरबत प्यायला लागतात. तेव्हा रागिनीच्या मनात प्रश्न येतो की औषधाचा ग्लास नक्की कोणता आहे, तो चुकून मला तर नाही आलाय ना. आकाश म्हणत असतो की अगं आत्या, पी ना सरबत. भूमी म्हणते की आत्या, तुम्हाला काही होतंय का. त्यावर रागिनी म्हणते की मला काही नाही झालंय. आणि मग नाईलाजाने रागिनीला तो ज्यूस प्यावा लागतो. रागिनी जेव्हा आकाशच्या ग्लासकडे निरखून बघते तेव्हा मनात म्हणते की परफेक्ट ग्लास उचलला याने. ग्लासच्या तळाशी गोळीची पूड दिसतीये. रागिनी आकाशला म्हणते की अरे वा, संपवलं. त्यावर आकाश म्हणतो की हो आत्तू, आता तू पण संपव ना. आकाशने संपूर्ण ज्यूस प्यायलेला असतो. रागिनी म्हणते की आकाश, अरे किती पसारा आहे बरं रूममध्ये, चल आपण पटकन आवरून टाकूयात. खरं तर रागिनीला औषधांची बाटली काढायची असते, परंतु आकाश हा त्याच साड्यांवर झोपून घेतो आणि ती औषधाची बाटली नेमकी आकाशच्या खाली असते. तर रागिनी म्हणते की हे कपडे तर लॉन्ड्रीमध्ये टाकायचे आहेत ना. भूमी म्हणते की हो. तेवढ्यातच आजी रागिनीला आवाज देतात, त्यामुळे रागिनीला खाली जावं लागतं. औषधाची बाटली मात्र बेडवरच असते. रागिनी मनात विचार करू लागते की औषध असलेला सरबत तर प्यायला हा, पण औषधाची बाटली नेमकं तिथंच राहिली आहे. आता मी बाटली न घेता तशीच कशी जाऊ. रागिनीला मात्र फारच टेन्शन आलेलं असतं. तर आकाश हा बेडवर झोपलेला असतो. भूमी आकाशला म्हणत असते की अरे आकाश, असा कसा झोपलायस तू. अरे हे सगळे धुवायचे कपडे आणि त्याच्यावरच झोपलायस. तर आकाश म्हणत असतो की नाही, मी इथेच झोपणार. भूमी म्हणत असते की आकाश, हट्टीपणा करू नकोस, सर्व धुवायचे कपडे चल बरं. तर इकडे रागिनी जेव्हा बाहेर उभी असते तेव्हा सदा हा भूमीच्या रूममध्ये जात असतो. तेव्हा ती सदाला सांगते की आकाशच्या रूममधले सगळेच्या सगळे कपडे लॉन्ड्रीसाठी धुवायला आणायचेत आणि कपडे लॉन्ड्रीमध्ये देण्याच्या आधी मला विचारायचं. एकही कपडा मला दाखवल्याशिवाय घराबाहेर जायला नको. सदा आतमध्ये आलेला असतो. सदा म्हणतो की बाईसाहेब, कपडे घेऊ का लॉन्ड्रीचे. त्यावर भूमी आकाशला म्हणत असते की हे बघ, दादा पण आले, उठ बरं आता. तरीही आकाश उठत नसतो. तेव्हा भूमी म्हणते की थांब, तो असा नाही ऐकणार आणि आकाशला ती गुदगुल्या करू लागते. भूमी जेव्हा त्या दादांना कपडे काढून देत असते त्याच वेळी नेमकी औषधाची बाटली ही खाली फरशीवर पडते. मी जेव्हा ती बॉटल उचलून बघते आणि विचार करते की ही बॉटल तर मी कपाटात ठेवली होती, ही बॉटल कशी काय इथे आली. तर इकडे पौर्णिमा आरशाच्या काचा उचलत असते आणि तिच्या हाताला लागलेलं असतं. तेव्हा आबी तिथे येतो आणि म्हणतो की पौर्णिमा, काय झालं, आरसा कसा काय फुटला. पौर्णिमा म्हणते की काही नाही, अचानक निखळला. आबी म्हणतो की अचानक, तुला लागलं तर नाही. तुला जखम झालेली दिसते. तो पौर्णिमाचा हात हातात घेतो आणि म्हणतो की किती लागले तुला. पौर्णिमा म्हणते की अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ. आबी म्हणतो की अगं, ही वरवर दिसणारी जखम आहे ना, तीच सगळ्यात खोल जाते. पौर्णिमा म्हणते की हे तर मला तुमचं अगदी पटलंय. जर जखम बघितली तरच कळेल ना की किती खोल आहे ती. आबी तिथून बाजूला जातो. तेव्हा पौर्णिमा विचारते की अभिजित, एवढे गोंधळलेले का दिसताय. आपण एकमेकांच्या जखमा नाही बघणार, त्यांच्यावर फुंकर नाही घालणार तर कोण येणार आहे. आबी विचारतो की तुला नेमकं काय म्हणायचंय. पौर्णिमा म्हणते की हे बघा, मी तुमची बायको आहे आणि एक चांगली बायको ही नेहमी चांगली मैत्रीण देखील असते. हे बघा, तुमच्या मनात जे काही आहे ते तुम्ही माझ्याशी मोकळेपणाने शेअर करू शकतात. तुमचे सिक्रेट्स तुम्ही मला सांगू शकता. आबी म्हणतो की सिक्रेट कशाबद्दल बोलतीयस तू.
मला तर काही कळत नाही आहे. पौर्णिमा म्हणते की पण मला चांगलं कळतंय. आई आणि तुमच्यामध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे आणि तुम्ही माझ्यापासून ते लपवताय. तुमच्या दोघांमध्ये काहीतरी तरी सिक्रेट आहे. अभि म्हणतो की कसलं सिक्रेट आणि काय कळलंय तुला? पौर्णिमा म्हणते की अभिजित, मी बायको आहे ना तुमची, मग माझ्यापासून का लपवताय? अभि म्हणतो की हे बघ पौर्णिमा, तू जसा विचार करते तसं काही नाही आहे. गैरसमज होतोय तुझा काहीतरी. पौर्णिमा म्हणते की तुम्हाला ही भीती वाटते का मी कोणाला तरी जाऊन सांगेल? मी तुम्हाला प्रॉमिस करते मी कोणाला काहीही सांगणार नाही. अभि म्हणतो की तुला एक सांगू, तू स्वतःला बिझी ठेव म्हणजे तुझ्या डोक्यात हे विचारच येणार नाही. ती तिथून निघून जातो. पौर्णिमा मनात म्हणत असते की अभि, तुम्ही जरी खोटं बोलत असला तरी तुमचा चेहरा मात्र वेगळंच काहीतरी सांगतोय. तुमच्या आणि आईमध्ये नक्कीच काहीतरी चाललंय आणि आज ना उद्या तुम्ही मला नक्कीच सांगणार. तर इकडे भूमी हॉलमध्ये आलेली असते आणि ती रघु काकांना विचारत असते की रघु काका, आकाशच्या औषधाची बाटली तुम्ही काढली का बाहेर? रघु काका म्हणतात की आकाशच्या औषधाची बाटली एकच असते आणि ती ड्रॉवरमध्ये असते. ही तर तीच आहे. रागिणीला मात्र आता चांगलंच टेन्शन आलेलं असतं. मी म्हणते की मला हेच कळत नाही की ही बाटली कुठून आली. रागिणी म्हणते की काय ग भूमी, काय झालं? भूमी म्हणते की आत्या, मला चांगलं आठवतंय की मी आकाशच्या औषधाची बाटली ही कपाटात ठेवली होती, मग ही बाहेर कशी आली? आजी म्हणते की अगं पण कपाटातली बाटली बाहेर कशी येईल? भूमी म्हणते की मलाही तेच कळत नाही आहे. रागिणी म्हणत असते की भूमी, अगं तुझी काहीतरी गल्लत झाली असेल. भूमी म्हणते की मला चांगलं आठवतंय की मी गोळ्या कपाटातच ठेवल्या होत्या. मग अभि तिथे आलेला असतो आणि अभि रागिणीला इशारा करतो की मी जाऊन सगळं ठीक करतो आणि अभि लगेचच भूमीच्या रूममध्ये जातो. ती म्हणते की चल आपण पाहून येऊयात. रागिणी म्हणते की चल बाई, तुझ्या मनात उगाचच शंका नको. सर्वजण भूमीच्या रूममध्ये येतात तेव्हा आकाश हा झोपलेला असतो. भूमी म्हणते की हा अवेळी कसा काय झोपला? त्याला काही होतंय का? आजी म्हणते की भूमी बघते ना ड्रॉवरमध्ये बाटली आहे की नाही. मी जेव्हा ड्रॉवर चेक करते तेव्हा तिला औषधाची कुठलीही बाटली तिथे सापडत नाही. तेव्हा रागिणी म्हणते की बघ, अशा गोष्टीचा एवढा विचार करतेस भूमी तू. मी म्हणते की कमाल आहे, पण बाटली बाहेर कशी काय आली? ती तर आतमध्येच ठेवली होती. तर अभि म्हणतो की अगं आकाशने घेतली असेल तिथून. मी म्हणते की आकाशने कसं काय शक्य आहे? त्याला तर माहीतच नव्हतं की बाटली इथे म्हणून. मी म्हणतो की अगं त्याला सवय आहे कपाट उघडायची, नाही तर आजीला विचार. आजीसुद्धा म्हणते की हो अगं, मी त्याला सारखी सांगत राहते की कपाट उघडत जाऊ नको म्हणून. रागिणी म्हणते की आत्ता मला सगळी टोटल लागते बघ. खेळता खेळता आकाशने कपाट उघडलं असेल आणि मग त्याला चावी दिसली असेल आणि मग चावी लावली असेल आणि चावी लावून ड्रॉवर उघडलं आणि घेतली असेल गोळी. भूमी म्हणते की असं कसं न विचारता औषध घेतलं त्याने? तर आजी म्हणते की अगं त्याला गोड गोड गोळ्या खूप आवडतात. रागिणी म्हणते की अगं तू तसंही त्याला सवय लावली आहेस ना की आपापल्या हाताने आपली कामं करायची, मग घेतली असेल त्याने गोळी. तर मला सांग की तुला बाटली कुठे मिळाली? त्यावर भूमी म्हणते की तो जिथे झोपला होता ना त्याच्या अंगाखाली मिळाली. रागिणी म्हणते की बघ बरोबर, म्हणजे आता आकाश एवढा दिवसाढवळ्या का झोपलाय? ती गोळी घेतली म्हणूनच. अगं बघ ना, तुझ्याच प्रश्नात तुझीच उत्तर आहे सगळी. आजी म्हणते की आणि अगं त्याला गोड गोड गोळ्या आवडतात. मी म्हणते की पण अशी गोळी कसं काय आवडू शकते आणि कोणालाही न विचारता त्याने कशी काय गोळी घेतली? मला खरंच नाही कळत आहे. मी म्हणते की अगं भूमी नको एवढा विचार करूस, पण पुढच्या वेळी नक्की काळजी घे. त्यांची बाटली ड्रॉवरमध्ये ठेवल्यानंतर किल्ली मात्र स्वतःकडे ठेव. आजी म्हणतात की चला आता आपण निघूयात, याला झोपू देत. रागिणी भूमीला म्हणत असते की वेडाबाई उगाच एवढा विचार करतेयस. सर्वजण तिथून निघून जातात. भूमीला मात्र मोठा प्रश्न पडलेला असतो की नक्की बाटली बाहेर कशी काय आली? तर ती बाटली अभिनेच बदललेली असते. अभि रागिणीकडे ती बाटली देतो. अभिने भूमीच्या रूममध्ये जाऊन चावी काढून ड्रॉवरमधून ती बाटली उचललेली असते. अभि रागिणीला म्हणत असतो की आई, भूमीने एक काम बरं केलं हा, म्हणजे बोलता बोलताच हे सांगितलं की तिने बाटली ड्रॉवरमध्येच ठेवली होती. खरं तर काय घोळत घेतलंय ग तू तिला? म्हणजे खरं तर आकाश झोपला ते तू दिलेल्या गोळीमुळे, आणि आपण कन्व्हिन्स तर असं केलं की आकाशने स्वतःच घेतली असेल. वाचलो बरं का आपण. त्यावर रागिणी म्हणते की पण थोडक्यात प्रसंग अवघड होता, पण नशीब आपल्या बाजूने होतं म्हणून पटपट हालचाली करून निभावलं तरी सगळं. अभि, प्रत्येक गोष्ट आपल्या पथ्यावर पडेल असं नाही आहे. ती भूमी स्वस्त बसणाऱ्यातली नाही आहे. ती या गोळीच्या प्रकरणाच्या मुळाशी जाणार. तर इकडे अभि जेव्हा रागिणीच्या रूममध्ये येतो तेव्हा पौर्णिमा म्हणते की अभि, आजकाल आपल्या घरामध्ये योगायोग खूप होत आहे. मी सगळं बघितलं आहे. अभि म्हणतो की काय बघितलंयस तू? तर पौर्णिमा म्हणत असते की हो, आपल्या बायकोशी तरी खरं बोला. अभि म्हणतो की तुला जे काही बोलायचं ते स्पष्टपणे बोल. पौर्णिमा म्हणते की मगाशी तुम्ही खोलीतून बाहेर पडला ते हॉलमध्ये जाण्यासाठी, पण तुम्ही तर गेलाच नाही आणि आकाश जिजूंच्या गोळ्यांमुळे एवढा मोठा तमाशा झाला, पण तुम्ही तिथे नव्हतात. मग सगळे जेव्हा आकाश जिजूंच्या रूममध्ये गेले, औषधांची बाटली सापडत नव्हती हे जेव्हा कळलं, तेव्हा मात्र तुम्ही आकाश जिजूंच्या रूममध्ये एकदम डॅशिंग एंट्री घेतली.
सगळं कसं अगदी ठरल्यासारखं, काहीही न ठरवता की सगळं ठरलंच होतं आधी. झालं अभिजित, घाबरू नका, मी तुम्हाला कुठलेही प्रश्न विचारणार नाही. मला जेवायची वेळ झाली असेल ना, भूक लागली असेल, चला मी पानं वाढायला घेते. अभि मात्र चांगलाच घाबरलेला असतो आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. तर मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या 22 जूनच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असताना रागिनी म्हणते की उद्या आपल्या ऑफिसच्या 60व्या जन्मदिवसानिमित्त एक वर्धापन समारंभ असणार आहे आपल्या घरी. पौर्णिमा म्हणते की पण सध्या भूमिताईला खूप कामं असतात ना, म्हणजे तिनेच तर वाटून दिली आहे सगळी. रागिनी म्हणते की मग तू कर. पौर्णिमा म्हणते की मी. तर पौर्णिमा जेव्हा फरशी पुसत असते त्याचवेळी तिने फोडलेल्या आरशाच्या काचा तिने फरशीवर टाकलेल्या असतात आणि तिने फरशीवर काचा अशा ठिकाणी टाकलेल्या असतात ज्या ठिकाणी भूमी चालत येणार असते. भूमी जेव्हा त्या काचांवर पाय देणारच असते त्याचवेळी आकाश हा हात पुढे करतो आणि भूमीचा पाय हातात घेतो. खरं तर आकाशने भूमीला जखम होण्यापासून वाचवलेलं असतं आणि भूमीलाही त्याचं खूप कौतुक वाटत असतं. तर मित्रांनो, असे शुभविवाह या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.